कथा करो अति अनुसार, कथा करो अति अनुसार। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज, आइए महाराज, आइए महाराज विराजिए। चला आरतीची यजमान झाला पटकन आपण चालू करून द्यायचं, कोणी येऊ नाही येऊ. राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 हो राधे राधे हो, राधे 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 ओ राधे राधे, राधे राधे बोल राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे,
सब आरती के लिए खड़े हो जाओ। जय हो। बसा गए तेरी मूर्ति, बसा गए तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा गए तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। करुण करो कष्ट हरो ज्ञान दो भगवई, गौ में बसे नाव मेरी तार दो भगवई। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगती हो। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। श्री राधे। मांगो तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। चिंता है तुझको प्रभु संसार की ओ। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। हरि बोल। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नार गुण गान कर तेरे बिना तार। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। भक्ति सभी गाए प्रभु तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रारम, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवां भवानी सहितं नमामि। कर्पूर नीलांजनम धूपम दीपम समर्पयामि, घालीन लोटांगण वंदीन चरणम डोळनिवाईन रूप तुझे, प्रेमे लिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नवा। तमेव माता पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव, तमेव विद्या द्रविणं तमेव, तमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मचेन्द्रिये वा बुद्ध्यात्मजा वा करोमि स्वभाव, करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाते समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं दामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय हो, गोवर्धन गिरिधर लाल की जय, राधा रानी सरकार की जय। श्री
श्रीमद् भागवत महापुराण की जय। सब संतन की जय पवन सुत हनुमान की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्याम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां धान्यान्धकारावं हस्ते स्फटिकमालिकां व्यति पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाम। जो सत बार पाठ कर को छुड़ई बंदी सुगो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदुनां पते नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयो भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम। अहो भाग्यमहं भाग्य नंद गोप व्रजोगसाम यन मित्र परमानंद पूर्व वर्ण सनातनम वसुदेव सुतं देवं कंसजानूरमर्दनम देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्।
लक्ष्मी कलत्रं ललिताब्जनेत्रं पुनेन्द्रभक्तं पुरहूतमित्रं कारुण्यपात्रं रमणीयगात्रं वन्दे पवित्रं वसुदेवपुत्रं भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कृष्व देवेश नातस्त्वन्नो यत प्रभो सच्चिदानन्दरूपाय विश्वोपत्यादियतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणाम दुःखशमनस्तं तं नमामि हरिं परम्। श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरि हरि हे ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमः नारायण हरि ओम नमः नारायण हरि ओम नमो नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण हरि बजाओ, हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरि हरि हे ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमः बोलो सब बोलो नारायण हरि ओम नमः नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमः नारायण हरि ओम नमो 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 नारायण नारायण नारायण
राधा रानी सरकार की जय गोवर्धन गिरिधर लाल की जय जय श्रीमद् भागवत महापुराण की जय अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी मोठे बाबा नथुसिंग बाबा, भाऊराव बाबा, तसंच वैकुंठवासी गोकुल तात्या चौधरी यांच्या आशीर्वादाने या चौधरी कुटुंबामध्ये चिरंजीव सागर, चिरंजीव सौकांक्षणी हर्षदा या दोघा उभयतांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं भव्य आणि मंगलमय वातावरणामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कथेचे यजमान गंगा भागीरथी शेवाबाई गोकुळ चौधरी, नामदेव जिपुर चौधरी, श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर गोकुळ चौधरी आणि सौभाग्यवती बेबाबाई ज्ञानेश्वर चौधरी, समस्त चौधरी परिवार, समस्त भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळ, आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, सगळे स्वकीय या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत असलेला विवाह सोहळा, श्रीमद भागवत कथा सोहळा आणि या श्रीमद भागवत कथा सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी प्रारंभ होत आहे. वातावरण सुंदर आहे, गोड आहे, पवित्र आहे आणि मंगलमय आहे. सत्संग करण्याची अनेक साधनं असतात, परंतु हा आगळा वेगळा सत्संग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या वेळेला ह्या पत्रिका बाहेर पडल्या त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या चांगल्या शुभेच्छा आल्या की लग्न सोहळ्याच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा हे आगळं आणि वेगळं नियोजन आहे. आणि या नियोजनामध्ये या संपूर्ण परिवाराचं योगदान आहे. या परिवारामध्ये जवळजवळ ही तिसरी कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या परिवाराचं नितांत प्रेम, या परिवाराची आमच्यावर असलेली नितांत श्रद्धा आणि या नितांत प्रेमाचं जे उदांत उदाहरण म्हणजे लग्न सोहळ्याच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा. भागवत कथेनं विवेक, वैराग्य जागृत होतात, भक्तीला पुष्टी येते. संसारामध्ये भक्तीशिवाय सुख मिळणार नाही, भक्तीशिवाय आनंद मिळणार नाही. आणि म्हणून भक्ती केली पाहिजे. आणि ज्यानं भक्ती केली त्याचा उद्धार नक्कीच आहे. म्हणून संसारी जीवानं जन्माला आल्यानंतर संसारामध्ये भक्ती केली पाहिजे. भक्ती ते नम वैराग्य तुझा. भक्तीचं नमन केलं पाहिजे, वैराग्याची जाण केली पाहिजे आणि ज्ञान मार्गावर जाऊन सन्मानानं जीवानं भक्ती केली पाहिजे. नक्कीच या जीवाला आत्मशांती मिळाल्याशिवाय राहणार नाही, आत्मसमाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण आत्म्याला शांती केव्हा प्राप्त करायचा प्रयत्न करतो?
मेल्यावर. आणि म्हणून ती आत्मशांती प्राप्त करण्याकरता या जगामध्ये एकच साधन आहे, ते म्हणजे भक्ती. या भक्तीच्या माध्यमातून अनेक तुका म्हणे विचारावे ग्रंथ, तारीले पतित नेनो किती. अनेकांचा उद्धार झाला. तुम्ही जर शास्त्र पाहिलं, पुराण पाहिलं, तर या पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये भक्तीच्या माध्यमातून अनेकांचा उद्धार झाला. आणि आपण सुद्धा उद्धार करून घेण्याकरता आलो आहेत. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आपल्या चित्ताला समाधान मिळालं पाहिजे, याच्याकरता देवाची कृपा प्राप्त केली पाहिजे. पण देवाची कृपा प्राप्त करण्याकरता माणसाकडे ज्ञानाची जोड पाहिजे. ज्ञान नसेल, खिशामध्ये लाख रुपये घेतले आणि ज्ञान नसेल, तर कोणतेही काम यशस्वी होत नाही. मला सांगा, खिशामध्ये लाख रुपयाला किंमत आहे का त्या लाख रुपयाचा उपयोग करण्याकरता ज्ञानाचा उपयोग आहे? पैशाचा उपयोग आहे. लाख रुपयाची किंमत आहे, लाख आहे. पण त्या लाख रुपयाला उपयोगात आणण्याकरता आपल्याला ज्ञानाची जोड पाहिजे. एका स्त्रीनं आपल्या मालकाला सांगितलं, अहो आपल्या घरातली भाजी संपली आहे. म्हणून तिनं 2 रुपये दिले नवऱ्याच्या हातात. आणि त्या नवऱ्याला सांगितलं, अहो बाजारात जा, या 1 रुपयाची कोथिंबीर आणा आणि 1 रुपयाची एखादी भाजी आणा. आता ते 2 रुपये घेतलं, निघालं ते. तुम्ही जाता का नाही बाजार करायला? पण तिनं काय सांगितलं, 1 रुपयाची कोथिंबीर आणा, 1 रुपयाची भाजी आणा. त्यानं ते 2 रुपये घेतले आणि गाणं म्हणत निघालं. ते काही ना गाणं म्हणायची लय सवय असते. गाणं म्हणत निघालं, बाजारात गेलं. आणि बाजारात गेल्यानंतर त्याला विसर पडला की कोणत्या रुपयाची कोथिंबीर घ्यायची आणि कोणत्या रुपयाची भाजी घ्यायची. का? त्याला ज्ञानच नाही महाराज. म्हणून पैसा किती असेल त्याला महत्व नाही आहे. त्या पैशाचा उपयोग कसा करतोय याच्याकरता आपल्याकडे ज्ञानाची अत्यंत गरज आहे. तै ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे. ते ज्ञान आपल्याला ग्रहण करायचं आहे. पण ज्ञान ग्रहण करून उपयोग काय महाराज? कारण आपल्याला ते ज्ञानच नाही आहे, पण त्याचा उपयोग नाही आहे. म्हणून ते तसंच रिकामं घरी आलं आणि पुन्हा बायकोच्या समोर उभं राहिलं. तिनं विचारलं, का हो आणली का भाजी? अगं म्हणे नाही. म्हणे का आणली नाही? म्हणे मला कळालंच नाही की या 2 रुपयातल्या कोणत्या रुपयाची कोथिंबीर आणायची आणि कोणत्या रुपयाची भाजी आणायची. आपलंही तसंच आहे महाराज. आपणही संसार करतोय,
पण त्या संसारामध्ये आपण अल्पज्ञानी आहे. मी तो अल्पमतीहीन. आपली जी मती आहे ही अल्प आहे. मग ही मती आपली संसारामध्ये कामाला येत नाही. मग मला सांगा ती मती ही परमार्थामध्ये कामाला येईल का हो? ज्याला संसारच करता येत नाही त्याला परमार्थ कसं करता येईल महाराज? कारण संसार करण्याकरताही ज्ञानाची गरज आहे आणि परमार्थ करण्याकरता सुद्धा ज्ञानाची गरज आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही संसार ज्ञानाने करतात, विचाराने करतात, ज्या वेळेला परमार्थ तुम्ही ज्ञानाने आणि विचाराने करतात ना, त्यावेळेला भगवंत आपल्यावर कृपा करत असतो. आणि भगवंताची एकदा का कृपा झाली की आपला उद्धार अटळ आहे. पण त्याच्याकरता संत संगतीची खूप गरज आहे. संतांच्या संगतीत गेल्याशिवाय भक्ती आणि ज्ञान वैराग्याला जाग येत नाही दादा. मी तो प्रसंग पुढे सांगणार आहे, कारण आपली कालची एक छबी राहिली, म्हणून मी तो प्रसंग मागे ठेवून मी पुढे तुम्हाला श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून, भागवत कथेच्या श्रवणाच्या माध्यमातून कुणाकुणाचा उद्धार झाला. आपण सर्व श्रोता, आपण वेळोवेळी कथा श्रवण करतो, आपल्याला सगळं माहिती आहे, फक्त जाणीव नाही. देव माहिती आहे का नाही? सगळ्यांना देव माहिती आहे, पण जाणीव नेणीव भगवंती नाही, त्याची जाण नाही. शरीर आहे पण शरीराची जाण नाही आहे. पैसा आहे, पैशाची जाण नाही आहे. ऐश्वर्य आहे, ऐश्वर्याची जाण नाही आहे. औदार्य आहे, औदार्याची जाण नाही आहे. शरीराची जाण नाही महाराज. आणि मी नेहमी सांगत असतो, नाही काही सांभाळलं तरी चालेल, पण निदान शरीर तरी सांभाळलं पाहिजे. पण माणसं आज सगळं सांभाळतात, शरीर सांभाळत नाही. घरामध्ये खूप लाईट लावतात हो. पूर्वी घरामध्ये एकच लाईट असायचा, तरी सगळं घर उजेडात असायचं. आता घरात इतके लाईट झाले तरी सगळं घर अंधारात येते. दादा कळते का माझी भाषा? पूर्वी एकच लाईट असायचा पण सगळं घर उजेडात असायचं महाराज. आता घरामध्ये एवढी लाईट आहे पण सगळं घर अंधारात आहे. मग आपल्या अंतकरणामध्ये उजेड केव्हा पडेल हो? मग उजेड पाडायचं असेल तर भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. भक्तीला नमन केलं पाहिजे. आणि भक्ती सोपी दादा. भक्ती भक्ती म्हणजे काय? देवाचं अखंड स्मरण करणं, याला भक्ती म्हणतात. अखंड दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिवस रात्र भजन करणं देवाचं, याला भक्ती म्हणतात. कपडे घालणं, माळा घालणं, कपाळाला गण लावणं, वेशभूषा करणं, याला भक्ती नाही म्हणत. मी काल सांगितलं ना, अरे शबरीनं 80,000 वर्ष स्नान नाही केलं, केसाला फणी लावली नाही, पण तिनं भक्ती केली. पण भक्ती करण्याचा अधिकार केव्हा माणसाला प्राप्त होतो? ज्यावेळी त्याला संतांची, गुरुची भेट होते तेव्हा. तुम्ही असं किती रामकृष्णारी 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 म्हणा, उपयोग होणार नाही. पण एखाद्या गुरुची भेट झाली आणि त्या गुरुमुखातून तुम्हाला रामकृष्ण हरीचा, ओम नमो भगवते वासुदेवाचा मंत्र मिळाला आणि तो जो तुम्ही स्वीकारला आणि त्याचं जो भजन केलं, तर नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुमुखही उदय जातो. आपण जो मंत्र म्हणतो तो मंत्र गुरुमुखातून म्हटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये आपला गुरु केला पाहिजे. गुरु हा संत कुळीचा राजा,
गुरु हा प्राण विसावा माझा. आपला प्राण आहे गुरु, आपला विसावा आहे. संत कुळाचा राजा आहे गुरु. ज्ञानोबा आहे संत, ज्ञानोबा आहे संत, पण कुठे गेले? गुरुकडे गेले. तुकोबा आहे संत, पण कुठे गेले? गुरुकडे गेले. हो, मग उद्धार करून घ्यायचा असेल ना, तर गुरुची भेट झाली पाहिजे. गुरु काय दिल्याचा भरोसा नाही दादा. आणि एकदा गुरु भेटला, तुमच्या प्रारब्धात नसलं तरी तुम्हाला मिळेल दादा. प्रारब्धात नसलं तरी मिळेल हो, पण गुरु भेटला पाहिजे. आणि एकदा का गुरु भेटला, साधू भेटला, संत भेटला, तो जी इच्छा कराल ते प्राप्त होतं. पण गुरुची भेट झाली पाहिजे. गुरुमध्ये खूप ताकद आहे दादा. किती ताकद आहे गुरुमध्ये सांगू का तुम्हाला? फार ताकद आहे. गुरुच्या एका शब्दामध्ये ताकद आहे. आणि एका शब्दामध्ये एवढी ताकद आहे की त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुमचा आवाज आला पाहिजे बरं. माझ्यासाठी नाही, माझा उद्धार नाही झाला तरी चालेल, पण तुम्ही मंडपात बसले, पंडाल में बैठे ना, आप सबका उद्धार होना चाहिए. आणि तुम्हाला वाटतं ना माझा उद्धार व्हावा, तर सगळ्यांनी हात वर करून जय जयकारा केला पाहिजे. गोपाल. आणि कथेमध्ये जो जय जयकारा करतो, हात वर करतो, मोठ्यानं बोलतो, त्याला पैसे कधीच कमी पडत नाही. गोपाल. वाढला बघा आवाज. वाढला का नाही आवाज? पैसा प्रारब्धाने मिळतो, ऐश्वर्य प्रारब्धाने मिळतं, औदार्य प्रारब्धाने मिळतो, नाही का? आणि म्हणून त्या औदार्याने त्या शरीराचा उद्धार केला पाहिजे. मग उद्धार कशाने होते महाराज? उद्धार श्रवणाने होत असतो. पण त्या श्रवणाकरता, त्या भक्ती माध्यमातून जाण्याकरता माणसानं अखंड भजन केलं पाहिजे. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मंत्रेण हरि चित्तं समाश्रये. जो सतत त्या हरीचं श्रीमद भागवताचं श्रवण करतो, हो, त्याचं चित्त हरी चिंतनामध्ये राहत असते. कथा भागवतस्यामी नित्यं भवति यद गृहे. नुसती 7 दिवस नाही कथा श्रवण करायची, तो रोज घरामध्ये नित्य नेमानं भागवताचं श्रवण करावं, नित्य नेमानं ज्ञानेश्वरीचं श्रवण करावं, नित्य नेमानं अखंड देवाचं भजन करावं. तदगृहं तीर्थरूपं हि वसता पापनाशनम. ज्या घरामध्ये अखंड श्रीमद भागवताचं श्रवण होतं ना दादा, त्या घरामध्ये पाप राहत नाही. गंगेपेक्षा, काशीपेक्षा, पुष्कर, प्रयाग या क्षेत्रापेक्षाही सगळ्यात श्रेष्ठ शास्त्र असेल तर फक्त शुकदेवांचे शास्त्र आहे महाराज. त्याला शुकशास्त्र म्हणतात. न गंगा न गया न काशी पुष्करम न प्रयागकम शुकशास्त्र कथायाश्च फले न समता नये.
गंगा, गया, काशी, प्रयाग, पुष्कर या तीर्थांपेक्षाही सगळ्यात मोठं तीर्थ असेल तर ते म्हणजे शुकशास्त्र श्रीमद भागवत कथा आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आता तुम्ही घर सोडून आलायत ना, लाजायचं नाही, घाबरायचं नाही, हा मन मोकळेपणानं बोलायचं. गोपाल आणि एवढंच बरोबर येणार आहे बरं. कथेमध्ये जेवढा जय जयकारा होईल तेवढंच बरोबर येणार आहे. मी किती पार घासून सांगितलं, तासून सांगितलं, आपल्या डोक्यात काहीच राहणार नाही. पण कथेमध्ये केलेला जय जयकारा हा जन्मोजन्मी कामाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे शुकशास्त्र श्रीमद भागवत कथा अरे गंगा, काशी, पुष्कर, प्रयाग याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. जन्मकोटि कृतं पापं नश्यते नात्र संशय उक्तं भागवतं नित्यं कृतं नारिचिन्तनं तुलसी पोषणं चैव धेनुना सेवनं समम्. ज्या घरामध्ये श्रीमद भागवताचं श्रवण होतं त्या घरामध्ये तुळशीचं पोषण होतं. आणि ज्या घराच्या दारातली तुळशी हिरवीगार आहे समजून घ्यावं, तिथं भगवान गोपाल श्रीकृष्णाचा निवास आहे. आणि ज्या वेळेला तुळशी हिरवीगार होते, मंजुळा मधुरतेने फुलतात, त्यावेळेस त्या एक एक मंजुळ तोडा, तिला खुडा आणि ती भगवान गोपाल श्रीकृष्णाच्या चरणावर समर्पित करा. तुलसी पोषणं चैव धेनुना सेवनं समम्. ज्या गोठ्यामध्ये गाय तंदुरुस्त आहे, ज्या दाराशी तुळशीचं रोप वृक्ष हिरवगार आहे, समजून घ्यावं त्या घरामध्ये भगवंताची कृपा आहे. म्हणून अशी ही कथा श्रीमद भागवत कथा दुर्लभ आहे. दुर्लभ एव कथा लोके श्रीमद भागवतोद्भवम् कोटि जन्म समुत्थेन पुण्य नैवे तु लभ्यते. कोटी जन्माचं पुण्य ज्या वेळेला एकत्र येतं ना दादा, त्यावेळेला ही दुर्लभ कथा आपल्या दारात मांडली जाते. मग तुम्ही सगळे चौधरी भाग्यवान आहात की तुमचा जन्म कोटी पुण्य कामाला आलाय. जन्म जन्मी आम्ही केले पुण्य, जन्म जन्मी आम्ही केले पुण्य, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म
ज्यांनी पुण्य केलं असेल ना, त्याच्याच घरात भागवत कथा होती महाराज. त्यालाच भागवत कथा श्रवण करायला मिळते. म्हणून दुर्लभ कथा आलो की श्रीमद भागवत भवन कोटी जन्म समुत्थेन पुण्य नैवेतु लभ्यते. ऐका, म्हणून ही श्रीमद भागवत कथा पुण्यवान माणसाच्या घरी जात असते. आणि जो पुण्यवान आहे त्याला ज्या मंडपात बसता येतं दादा. कारण ती पुण्य माणसाला इथं घेऊन येत असतं. बघा ना, पुण्य असलं की माणसाला इथं घेऊन येत असतं. आणि मग अशी पुण्यवान कथा कोणी कोणी ऐकली आणि कुणाकुणाचा उद्धार झाला, याच्याकरता मी तुम्हाला भागवत महात्म्यामधली एक कथा सांगणार आहे. खूप गोड आहे. त्यावर शौनकजी सुतजींना विचारतात आणि शौनकजींना सुतजी सांगतात, श्रीमद भागवत कथेने कोणाकोणाचा उद्धार झाला. तेव्हा सुतजी सांगतात, शौनक हो, श्रीमद भागवत कथेनं पापी, दुराचारी, क्रोधी, कुटील, मातृपितृद्रोही, मदिरागामी, विश्वासघाती, गुरुपत्नीगामी, ब्रह्महत्यारी, महापापी यांचा उद्धार झाला. आणि या संबंधाची एक कथा श्रीमद भागवत महात्म्यामध्ये आली आहे. आता कुणाकुणाचा उद्धार झाला लक्षात आलं ना? पापी, दुराचारी, क्रोधी, कुटील, मातृपितृद्रोही, मदिरागामी. मदिरागामी कळतं ना, 90 मेंबर. विश्वासघाती, गुरुपत्नीगामी, ब्रह्महत्यारी, महापापी या सर्वांचा श्रीमद भागवत कथा श्रवणाने उद्धार होत असतो. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद ताली बजाओ, गाओ सब. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरि हरि ओ श्रीमन्नारायण नारायण हरे हरि नारायण नारायण हरि हरि हे ओम नमो नारायण ओम नमो नारायण
आणि श्रीमद भागवत कथेनं अनेकांचा उद्धार झाला. तुंगभद्रा नदीच्या काठावर एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण सदाचारी होता, सदविचारी होता, भगवत भक्त होता. एवढंच नाही, श्रीमंत होता, ऐश्वर्य संपन्न होता, औदार्यवान होता, शास्त्र निपुण होता, शास्त्र पारंगत होता. सगळ्यांवर समभावाने प्रेम करायचा, पशुपक्ष्यांवर जीवापाड प्रेम करायचा, नित्य नेमानं गायीची सेवा करायचा. असा तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठावर राहत होता. सुंदर मोठा वाडा होता. त्याला एक सुंदर अशी पत्नी होती. तिचं नावही सुंदर होतं. तिचं नाव धुंदुली होतं. अतिशय सुंदर होती. संसार नीटनेटका करायची, कुठेच काही कमी नसायचं. जिथली वस्तू तिथे असायची. कामामध्ये, स्वयंपाकामध्ये, टापटिपीमध्ये चतुर होती. आणि धुंदुली आणि आत्मदेवाचा संसार सुखानं चालू होता. आत्मदेव ब्राह्मण रोज आंब्याच्या झाडाला, तुळशीला पाणी घालायचं, गाईचा गोठा स्वच्छ करायचा, गाईला चारा घालायचा, त्रिकाल संध्या करायचा, दारी आलेल्या अतिथीला भोजन द्यायचं, दान धर्म करायचा. त्याला साई असणारी तशी पत्नी होती धुंदुली. दोघांचा संसार सुखाचा चालू होता. लग्न होऊन 30 वर्षे उलटली होती. पण 30 वर्षामध्ये त्यांना संतान झालं नव्हतं. म्हणून तो आत्मदेव ब्राह्मण दुःखी झाला, कष्टी झाला, शोकमग्न झाला. म्हणून एक दिवशी तो संध्याकाळी तुंगभद्रा नदीच्या काठावर गेला आणि पाण्याकडे पाहत राहिला, वाहत्या पाण्याकडे. शोकमग्न होता. तेवढ्यामध्ये एक साधू त्या नदीच्या काठावर आला आणि त्या साधू महात्म्याला पाहिलं आणि आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं, साधू महाराज, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. साधू महात्म्याने पाहिलं, अहो ब्राह्मण देवता, आपलं शुभ नाव काय? म्हणे माझं शुभ नाव आत्मदेव आहे. मग ब्राह्मण असून चिंतातुर का, शोकमग्न का, दुःखी का, कष्टी का, काय कारण आहे? त्यावेळेला आत्मदेवानं त्या ब्राह्मणाला सांगितलं, साधूला सांगितलं, साधू महाराज, अरे माझ्याकडे सगळं आहे, काय नाही माझ्याकडे, भगवंताने सगळं दिलंय मला, पण माझ्या लग्नाला, माझ्या विवाह सोहळ्याला, माझ्या संसाराला 30 वर्ष पूर्ण होऊन झाली. माझं वय उतार वयाला आलेलं आहे, पण माझ्या वंशाला वंशच, म्हणून मी दुःखी आहे, कष्टी आहे, शोकमग्न आहे, चिंतातुर आहे. साधू महात्म्याने आत्मज्ञानानं पाहिलं. कृपा दृष्टी न्याहाळले
साधूची दृष्टी कृपा दृष्टी असते महाराज. आणि त्या साधू दृष्टीनं आत्मदेवाचं प्रारब्ध पाहिलं. आणि साधू महात्म्यानं सांगितलं, ए ब्राह्मणा, अरे या जन्मातच काय, पण पुढील 7 जन्म सुद्धा तुला संतान होणार नाही. अजून आगीत तेल पडलं, डोळ्याला धारा लागल्या. आत्मदेव ब्राह्मणांनी साधूचे पाय धरले. काय म्हणता तुम्ही? काय म्हटले मला कळालं नाही. शृणु विप्रमया त्यजत प्रारब्धं तु विलोकितं सप्तजन्मावधि तव पुत्रो नैवच नैवच. साधूनं सांगितलं, मी काय म्हटलो? अरे विप्रमया, विप्र म्हणजे ब्राह्मण, शृणु म्हणजे ऐकणे. शृणु विप्रमया त्यज्यत प्रारब्धं तु विलोकितं. ए ब्राह्मणा, मी तुझं प्रारब्ध वाचलं रे. आणि त्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे की या जन्मातच काय, पण पुढील 7 जन्म सुद्धा तुला संतान होणार नाही. सप्त जन्मावधी पुत्रो नैवच नैवच. पण आत्मदेवानं यतिराजाचे पाय धरले. संततीसाठी यतिराज म्हणतात, अरे तुला मुलगा होणार नाही, अट्टास करू नको. ज्याला मुलं झाली त्यांचं काय झालं पाहिलं का शास्त्र? साधूनं सांगितलं, अरे सगर राजाला 60,000 मुलं झाली, तरी सगर राजाला दुःखाचं धनी व्हावं लागलं. ब्रह्मलिखिताची सत्यता खोटी करून पुढे जाता येत नाही. तुम्ही किती खोटं करा महाराज, खोटं उघड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खोटं होणार नाही, आपल्याकडनं काही चुकीचं होणार नाही, याच्याकरता माणसानं नेहमी सावध राहिलं पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे बघा, मांजर डोळे झाकून दूध पिते, त्या मांजरीला असं वाटतं मला कोणी पाहत. तसं आपलंय दादा, आपण डोळे झाकून पाप करतोय. आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहतच नाही. म्हणून साधू महात्म्यानं सांगितलं, खोटी याचना करून, खोटी संततीची याचना करून अरे सुख मिळणार नाही. ज्याला मुलं झाली त्याला दुःख आहे महाराज. आज सुद्धा किती दुःख आहे महाराज. बघा ना, घराघरामध्ये मुलगा बापाशी चांगलं बोलत नाही. आज घराघरामध्ये मुलं बापाचं कधी ऐकतच नाही. आज मुलं शिकून मोठी झाली, परदेशात गेली, तिकडच राहिली, पण त्याच्या बापाचं काय झालं? त्याचा बाप वृद्धाश्रमामध्ये मरतोय आज. म्हणून यतिराजानं सांगितलं, ब्राह्मणानं साधूनं सांगितलं, हे आत्मदेवा, अरे मुलाचा हट्ट करू नको, तुला 7 जन्मामध्ये मुलं होणार नाहीयेत.
हा? धृतराष्ट्राला 100 मुलं झाली. किती? धृतराष्ट्राला गांधारीला 100 मुलं झाली. मुलांचा प्रताप डोळ्यानं पाहू नये याच्याकरता गांधारीला डोळ्यावर पट्टी बांधावी लागली. धृतराष्ट्राला अंधत्व स्वीकारावं लागलं. 100 मुलं जन्माला घातली, पण शेवटी दोघांना आत्महत्या करावी लागली. सगराला 60,000 मुलं झाली, पण शेवटी दुःखाचं धनी व्हावं लागलं. म्हणून संपत्ती किती मिळवली याला महत्व नाहीये, पण संपत्ती मिळवताना संतती किती मोठी जपली याला फार महत्व आहे दादा. एकच मुलगा पाहिजे, पण कसा पाहिजे? आईचा पुत्र देई गुंडा. आता गुंडा नाही, पण गुंड आहे सगळे. आई बापाला उलट बोलणं म्हणजे गुंडपणाच आहे ना महाराज. आई बापाशी आरीरावी करणं म्हणजे गुंडपणाच आहे ना महाराज. त्याचा अनादर करणं म्हणजे गुंडपणाच आहे. हो, म्हणून यतिराजानं सांगितलं, ए आत्मदेवा, अरे अट्ठास करू नको, तुला 7 जन्मामध्ये मुलं होणार नाही. पण त्या आत्मदेवाच्या डोक्यात काही बसलं नाही महाराज. त्याच्या डोक्यामध्ये एकच होतं, मला संतान पाहिजे, वंश पाहिजे, वंशवृद्धी पाहिजे. शेवटी त्या आत्मदेव ब्राह्मणानं साधूचे पाय धरले, डोकं ठेवलं आणि त्या साधूला सांगितलं, जोपर्यंत तुम्हाला संतान होण्याचा मार्ग सांगत नाही तोपर्यंत मी तुझे पाय सोडत नाही. संतान होण्याचा मार्ग सांगितला नाही तर तुझ्या पायावर मी मेल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्यावर साधू घाबरला महाराज. साधू घाबरला आणि साधूनी घाबरून महाराज आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि त्या झोळीतून एक फळ बाहेर काढलं महाराज. आणि ते फळ ब्राह्मणानं मरू नये याच्याकरता, संतान प्राप्त व्हावी याच्याकरता एक फळ दिलं महाराज. साधूला उठवलं, उभा राहिला. ब्राह्मणाला उठवलं, उभा राहिला आणि साधू महात्म्याने ते फळ त्याच्या हातात दिलं. आणि त्या ब्राह्मणाने विचारलं, या फळाचं काय करू? म्हणे एक काम कर, हे फळ तू घरी घेऊन जा. तुझी जी पत्नी आहे, काय नाव तिचं? धुंदुली. तिला हे फळ खाऊ घाल, तिला गर्भ राहील. 9 महिने 9 दिवसाने तुझ्या घरी मुलगा जन्माला येईल, तुला वंशाला दिवा मिळेल, तुझं दुःख नाहीसं होईल. ते फळ हातात पडलं, ऐकलं, आनंद झाला, उड्या मारत घरी आला. बायकोनं पाहिलं, एवढा आनंदित नवरा कसा आला. आणि आनंदित येऊन येणाऱ्या नवऱ्याला पाहिलं, ब्राह्मणाला पाहिलं, आत्मदेवाला पाहिलं आणि विचारलं, का हो आज काही मोठं धन मिळालं का? पूजेचा जास्त पैसा मिळाला का? ब्राह्मणाला दक्षिणा जास्त मिळाली का? तुम्ही एवढे आनंदित का? त्यावेळेला ब्राह्मणानं आनंदानं सांगितलं, आत्मदेवानं, अगं धुंदली, ऐकलं का? अगं आज मला एका साधूची भेट झाली आणि त्या साधूनी आपल्याला संतान व्हावं, वंशाला दिवा मिळावा याच्याकरता अरे सुंदर असं फळ दिलंय. म्हणे या फळाचं करायचं काय? म्हणे हे फळ जर तू खाल्लं तुला गर्भ राहील, आपल्याला मुलगा होईल, वंशाला दिवा मिळेल. तिनं मालकाचा सन्मान व्हावा याच्याकरता ते फळ स्वीकारलं. मालक आनंदात आपल्या कार्याला निघून गेला, आनंदाने जीवन जगू लागला. इकडे त्या धुंदुलीनं फळ घेतलं आणि ती आपल्या गावातल्या बहिणीकडे गेली.
बहिणी बहिणी लय कामाचे राहतात बरं का भाऊ. आणि त्या गावात राहण्या तर बोलतेच काम नाही. हा ते फळ घेतलं आणि आपल्या बहिणीकडे गेली. त्या बहिणीची परिस्थिती फार नादारीची होती. झोपडीत राहत होती, खायला अन्न नव्हतं, अंगावर नीट वस्त्र नव्हतं, पैसा नव्हता, काम मिळत नव्हतं, कोणी जवळ येत नव्हतं. पण भगवंताची एवढी मोठी कृपा होती की तिला 8 मुलं झाली होती. 9वा गर्भ तिच्या उदरात वाढत होता. आणि हिच्या घरी काहीच कमी नाही महाराज. रोज बदामाचा शिरा आहे, रोज काजू करीची भाजी आहे. हिच्या घरामध्ये झोपायण्याकरता अरे मखमली गादी आहे, फमची गादी आहे. चांदीच्या सोन्याच्या ताटात जेवण आहे महाराज. दिवसातून 10 ड्रेस बदलले, 10 साड्या बदलल्या तरी कमी पडणार नाही, एवढं ऐश्वर दादा. पण हिच्या घरात संतान नाही. तिला राहायला घर नाही, अंगावर वस्त्र नाही, खायला अन्न नाही, पदराला पैसा नाही. पण 8 मुलं नागडी फिरतायत, हुगडी फिरतायत. आणि 9वा गर्भ तिच्या उदरामध्ये वाढतोय. ती आपल्या सख्या बहिणीकडे गेली आणि तिला सांगितलं, ताई, हे ताई, मी संकटात आहे, मी अडचणीत आली. म्हणे काय झालं? अगं म्हणे तुझे पाहुणे कुठेतरी गेले जंगलात, त्यांना कोणी साधू भेटला आणि मला मुलगा व्हावा, वंशाला दिवा मिळावा याच्याकरता त्या साधूकडनं त्याने फळ आणलं. आणि ते फळ जर मी खाल्लं तर मला गर्भ राहील आणि मला मुलगा होईल. अगं ताई, 30 वर्ष निघून गेले, माझं तारुण्य तसंच आहे. आणि जर मी ते फळ खाल्लं, गर्भ राहिला तर माझं तारुण्य नष्ट होईल. बरं, नुसतं तारुण्य नष्ट होणार नाही तर 9 महिने 9 दिवस तो गर्भ सांभाळावा लागेल. बरं, 9 महिने 9 दिवसानंतर अप्रसूतीच्या वेदना, दुःख सहन करावं लागेल. बरं, मुलगा जन्माला आल्यावर त्याचं लालन पालन, टिकली पौडी कंदम, त्याची शी सू, त्याची बाळातनं धुवावे लागतील. अगं सांग ना, किती कठीण आहे, फार कठीण आहे. तुझी अवस्था पाना किती वाईट आहे. ही 8 मुलं तुझी नुगडी नागडी फिरतायत, अन्न वाचून तळमळतायत, तुला 9वा गर्भ आहे. हो ना ताई, काय सांगू, माझ्याकडं काहीच नाही, देवानं इतकं दिले आणि तुझ्याकडं इतकं आहे, त्यानं तुला काहीच दिलं नाही. देवाची करणी नारळात पाणी दादा. देव कोणाला काय देईल काही सांगता येत नाही. ती ताईनं ऐकलं. मोठी ताई होती ती. ताईनं सांगितलं, काळजी करू नको, तू श्रीमंत आहे, तुझ्याकडे पैसा आहे, ऐश्वर्य अवधारी आहे, मी गरीब आहे. एक काम कर. म्हणे काय करू? म्हणे काही नको करू, मला 9वा गर्भ आहे पोटात. हा 8 महिन्यानंतर प्रसूत होणार आहे. एक काम कर, मी वैतागली आहे, कंटाळली, मी त्रासलेली आहे. एक काम कर, हे बाळ जन्माला आलं की हे बाळ तू घेऊन जा आणि त्याच्या बदल्यात मला जास्त संपत्ती दे. ती म्हटली चालेल. अगं मग तुला संपत्ती देईल, मी बाळ घेऊन जाईल, पण त्याला दूध कसं पाजायचं? ती म्हणे काळजी करू नको. रात्री 11 वाजले, कथा संपली, सगळे लोक झोपली की मागच्या दारात तुझ्या घरात येईल, बाळाला दूध पाजून निघून जाईल. चालेल. भरपूर संपत्ती दिली. अगं म्हणे संपत्ती दिली, मला मुलगा मिळेल, दूध पाशील, पण हे मालकाला पोट तर दिसलं पाहिजे, जगाला माझं पोट तर दिसलं पाहिजे. याच्याकरता काय करू? ती म्हणे तू तुकोबाऱ्याचा गाथा वाचलाय का? म्हणे नाही. चिरगुटे बांधून वाढविले पोट,
चिरगुटे बांधो वाढविले पोट जगा माझी बोभाट तुका म्हणे. तू एक रोज पोटाला चिरगुट गुंडाळायचं, रोज एक चिरगुट. चिरगुटे बांधो वाढविले पोट. तिनं रोज एक चिरगुट बांधायचं पोटाला. हळूहळू ते पोट वाढत होतं. खरं होतं का खोटं होतं? खरं होतं ना. चिरगुटे बांधून वाढवत होती म्हणजे खरं होतं का नाही? पण आपण खरं करतो पण ते खोटं असतं दादा. आपण संसारही खरा करतो का नाही? पण संसार कसा आहे हो? लटिका व्यवहार सर्व संसार. लटकं म्हणजे खोटं बरं का. संसार खोटा आहे पण आपण कसा करतो? खरा करतो. म्हणजे आपण खऱ्याचं काय करतो? तो हा म्हणतो. आपण खऱ्याचं काय करतो? खोटं करतो. खोट्याचं काय करतो? खरं करतो. तिनं ताईच ऐकलं, घरी गेली. रोज एक एक चिरगुट पोटाला बांधलो. पोट वाढलं. 8 महिने झाले. मालकानं पाहिलं आपल्या पत्नीला दिवस राहिले, पोट वाढायला लागलं. मालक आनंदित राहिला महाराज. अधिक आनंदित झाला आणि आपली दिनचर्या आनंदाने करू लागला. आणि इकडे एक दिवस धुंदुलीची बहीण प्रसूत झाली 9व्या वेळेस आणि तिला सुंदर मुलगा झाला. तो मुलगा तिनं रात्रीच आपल्या बहिणीच्या घरी नेऊन पोचवला. दूध पाजलं, स्तनपान केलं, निघून गेले. पहाट झाली. आतमध्ये ब्राह्मण जागे झाले. घरामध्ये पोराचा रडण्याचा आवाज आला. आणि आतमध्ये ब्राह्मणाने तो आवाज ऐकला आणि आतमध्ये ब्राह्मणाने आनंदामध्ये आवाज दिला, अहो मला मुलगा झाला, आमच्या घरी मुलगा झाला. पण महाराज हे सगळं करत असताना धुंदुलीनं आपल्या बहिणीला विचारलं होतं, अगं मग हे जे फळ मला दिलंय या फळाचं मी करू काय? तिनं सांगितलं, हे फळ एक काम कर, तुझ्या दारात गाय आहे ना, त्या गाईला चुरून खाऊ घाल. ते साधूनं दिलेलं फळ त्या धुंदुली ताईनं आपल्या दारात गोठ्यात असलेल्या गाईला खाऊ घातलं. साधूच्या फळाचा प्रसाद त्या गाईला गर्भ राहिला. आणि इकडे घरामध्ये मुलगा जन्माला आला असा भास झाला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. त्याच वेळेला आत्मदेव ब्राह्मणे 7 तिळाचे ढीग दान दिले. सोनं लुटलं, वस्त्रदान केलं, अन्नदान केलं, धातुदान केलं, पंक्ती उठवल्या आणि त्याचं सुंदर असं 12 दिवसाचं बारसं केलं. त्याचं नामकरण केलं. आणि नामकरण कसं केलं? धुंदुली पासून झाला म्हणून त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. गोपाल कृष्ण भगवान की. तुम्हाला आवाजच येत नाही? तुम्ही जेवून नाही आल्या का? गोपाल. मंडपातला आवाज गुजरवाड्यात गेला पाहिजे. मंडपातला आवाज कुठे गेला पाहिजे? गुजरवाड्यात गेला पाहिजे. असा आवाज निघाला पाहिजे.
गोपाल कृष्ण भगवान की पण करू लागली. आणि तिची बहीण रात्रीची दुपारची कोणी घरात नसताना येऊ लागली आणि त्याला स्तनपान दूधपान करू लागली. ऐका ना. आणि ते बाळ वाढू लागलं. ते बाळ आता 3 महिन्याचं झालंय. किती महिन्याचं? 3 महिन्याचं झालंय. त्याचं नाव काय ठेवलं आपण? काय ठेवलं? शाहरुख खान. मग त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आणि तो 3 महिन्याचा झाला. आणि इकडे गोठ्यातली गाय 9 महिन्याचा गर्भ पूर्ण झाला. आणि इकडे ती गाय प्रसूत झाली. गाय सुद्धा 9 महिने 9 दिवस घेते बर का. आईचं बाळातपण आणि गाईचं बाळातपण सारखंच आहे दादा. हा, म्हणून या जगामध्ये आई श्रेष्ठ आहे आणि गाय सुद्धा श्रेष्ठ आहे. हा? आणि 3 महिन्यानं गाय प्रसूत झाली गोठ्यामध्ये. आणि आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. आत्मदेव ब्राह्मणाला बोलवलं. त्याच्याकडनं जात कर्म संस्कार केलं. नांदी शास्त्र केलं. नांदी श्राद्ध केलं. स्वस्ती वाचन केलं. आणि त्या गायीच्या उदरी जन्माला आलेलं मनुष्यरूपी देहाचं नामकरण केलं. त्याचा देह मनुष्याचा होता. पण त्याचे जे कान होते ना ते गायीसारखी होते. कारण जे फळ होतं ते मानव देह मुलगा होण्याचं होतं. पण गायीनं मानव देह जन्माला घातला आणि आपला हे म्हणून त्याला ओळख दिली. गायीचे कान दिले. म्हणून त्या ब्राह्मणाने त्या गायीच्या उदरी आलेल्या त्या बाळाचं नाव ठेवलं गोकर्ण. कर्ण म्हणजे कान. गायीपासून झाला. गायी सारखे कान त्याला आले म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गोकर्ण भगवान की. आणि इकडे धुंदुकारी रांगू लागला, खेळू लागला. इकडेही हा पाळण्यामध्ये खेळू लागला. गायीच्या अवतीभोवती फिरू लागला. आणि गायीच्या अवतीभोवती फिरत असताना गोमूत्राचा शेणाचा सुगंध त्याच्या हृदयामध्ये वास करू लागला. आणि त्याचा परिणाम त्याचा अंतकरण शुद्ध झालं. आणि त्या शुद्ध अंतकरणाने गायीच्या उदरी आलेला गोकर्ण अखंड श्रीकृष्णाचं चिंतन करू लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण बोलो टाली बजाव सब. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हा श्रीकृष्ण गोविंद. टाळी टाळी टाळी. एक टाळी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. सब ताली बजाते नहीं. ताली बजाओ. नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद
नाथ नारायण वासुदेवाय गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय हे नाथ नारायण वासुदेवाय हे नाथ नारायण वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की, गोकर्ण भगवान की. आणि तो गोकर्ण जन्माला आल्या आल्या भगवान श्रीकृष्णाचा अखंड भजन करू लागला आणि इकडे धुंदुकारी सुद्धा वाढू लागला. इकडे गोकर्ण भजन करत होता, धुंदुकारी वाढत होता, चालत होता, फिरत होता आणि फिरता फिरता उन्मत्तपणाने जगत होता. समोर येणाऱ्या वाडवडिलांचा अपमान करत होता, गावातल्या लोकांना त्रास देत होता, येणाऱ्या स्त्रियांना तरुणींना छळत होता, आंधळ्या पांगळ्यांना वेरीमध्ये ढकलत होता. नको ती व्यसनाच्या नादी लागला होता. मदिरा पान सुरू केलं होतं. हळूहळू लोकांच्या घरी जाऊन चोऱ्या करत होता, लबाड्या करत होता, लोकांचं धन हिसकवत होता आणि त्या धनावर मौज मजा मस्ती उन्मत्तपणानं व्यसनाधीन जीवन जगत होता, व्यभिचारी जीवन जगत होता. व्यभिचाराचा परिणाम एक दिवस तो वेश्यांच्या नादी लागला. हे आत्मदेव ब्राह्मणानं पाहिलं आणि आत्मदेव ब्राह्मण हे पाहिल्यानंतर त्याला साधूचा शब्द आठवला. पण आता काय उपयोग आहे? आपल्या प्रारब्धात नव्हतं, आपण मिळवलं, त्याचा परिणाम, त्याचं दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावंच लागेल. आणि म्हणून आत्मदेव ब्राह्मण रडू लागला, शोक करू लागला, दुःखी झाला, कष्टी झाला आणि आत्महत्या करण्याकरता जंगलामध्ये निघून गेला. इकडे आई धुंदुली एकटीच घरामध्ये होती. बाप घर सोडू शकतो पण आई कधीच घर सोडत नाही महाराज. आणि जी घर सोडून जाते तिला कधीच आई म्हणू नका दादा. किती जीवनामध्ये संकट आले, किती दुःख आलं, किती त्रास झाला हो, तरी आई घर सोडून कधीच जात नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत जगामध्ये. बाप घर सोडू शकतो, बाप धैर्य गमावू शकतो, बाप हातबल होऊ शकतो, पण जगामध्ये आई कधीच हातबल होत नाही, कधी धैर्य गमावत नाही. आलेल्या संकटाला, आलेल्या दुःखाला सामोरे जाते, तिला या जगामध्ये आई म्हणतात. पण ते कोणत्या आईच्या जीवनामध्ये दुःख येत असतं महाराज? जिनं आपल्या मालकाशी प्रतारणा केली, जिने व्यवहारामध्ये गलतपणा केला, जिनं मार्ग खोटा धरला, तिला ते दुःख भोगावंच लागतं. तसं धुंदुलीनं मालकाची विश्वासघात केला, मालकाची प्रतारणा केली, मालकाच्या विरोधात वागली, जीवनामध्ये खोटेपणाचा स्वीकार केला आणि दुःखाचं धनी व्हावं लागलं तिला. ती घरात राहू लागली आणि धुंदुकारी वेश्यांच्या स्वाधीनी गेला. घरातलं धन संपत्ती वेश्यांच्या घरी नेऊन लुटू लागला. आई विरोध करायची, आईला मारझोड करायचा, आईला छळायचा, काहीच राहिलं नाही. म्हणून आईच्या अंगावरचे सोने नाण्याचे दागिने ओरबाडले आणि वेश्यांच्या दारात नेऊन ठेवले. आता काहीच राहिलं नाही
म्हणून चोऱ्या करू लागला, दरोडे करू लागला. आई अधबल झाली, आईच्या हातात काहीच राहिलं नाही, म्हणून आईला तो मारू लागला. आईला मारता मारता आई गतप्राण झाली. त्याच घरामध्ये आई मेल्यानंतर त्यांनी 1.25 पुरुष खड्डे केलं आणि त्या खड्ड्यामध्ये त्या घरामध्ये त्या आईला मातीमध्ये दफन केलं आणि वेश्यांच्या घरी जाऊन राहिला. काही काळाने त्या वेश्यांना घेऊन तो त्या घरामध्ये राहू लागला. सगळं संपलं होतं म्हणून तो दरोडे आणि चोऱ्या करू लागला. एक दिवशी त्यांनी राजाच्या घरावर दरोडा टाकला, भरपूर धन आणलं आणि वेश्यांच्या पुढ्यात ठेवलं. त्या वेश्यांनी विचारलं, अरे हे धन कुठून आणले? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी राजाच्या घरी दरोडा टाकलाय. त्या वेश्यांच्या लक्षात आलं, जर राजाला कळालं की यानं दरोडा टाकलाय तर यालाही पकडतील, आपल्यालाही जेरबंद करतील आणि आपल्याला सुद्धा काल कोठडीची हवा खावी लागेल. म्हणून त्या वेश्यांनी त्या धुंदुकारीला मार दिला, बेदम चोप दिला, लाठ्या काठ्यानं शस्त्रास्त्रानं मारलं. पण धुंदुकारी महापापी होता, मरत नव्हता. शेवटी त्याच घरामध्ये चूल जळत होती, लाकडं पेटली होती, निखारा चढला होता. त्याच वेळेला सगळी लाकडं काढली, सगळे निखारे बाहेर काढले आणि त्या धुंदुकारीच्या तोंडात घुमली आणि धुंदुकारी तडफडत मरण पावला आणि धुंदुकारी पिशाची योनीमध्ये गेला आणि वावटळासारखा आकाशामध्ये बिगर अन्न पाण्या वाचून फिरू लागला. ही बातमी गाव सोडून गेलेल्या गोकर्णाला कळाली, तीर्थयात्रा करणाऱ्या गोकर्णाला कळाली, अखंड जप करणाऱ्या गोकर्णाला कळाली. त्यावेळेला त्या गोकर्णाने आपल्या वडिलांचं पिंडदान केलं, आईचं पिंडदान केलं. गया श्राद्धावर गये या ठिकाणी श्राद्ध केलं. गया श्राद्धे शतेनापि मुक्तिर्मेन भविष्यती. आपल्या आई वडिलांना मुक्ती मिळावी याच्याकरता गोकर्णानं गया नावाच्या तीर्थावर पिंडदान केलं, श्राद्ध केलं आणि त्यांना मुक्ती प्रदान केली. आणि त्यांना मुक्ती प्रदान करून धुंदुकारी तीर्थयात्रा करत करत एक दिवशी आपल्या गावामध्ये आला. रात्रीची वेळ होती. मारुती मंदिराच्या अंगणामध्ये झोपला. त्याच मारुती मंदिराच्या समोर आपलं घर होतं, ते घर पडून गेलं होतं. घर किती सुंदर असलं पण त्या घरामध्ये आई वडील नसतील, आई वडिलांचा सन्मान नसेल तर ते घर पडलेलं असतं, त्याची माती झालेली असते. आणि म्हणून ते घर पडलं होतं. धुंदुकारी रात्री त्या अंगणामध्ये झोपला होता. रात्रीचे 12 वाजले होते आणि तो धुंदुकारी पिशाची योनीमध्ये वावटळासारखा फिरत होता आणि आपल्या भावाला गोकर्णाला वेगवेगळी रूप दाखवत होता. कधी बोकड, कधी हाती, कधी काळवीट, अशी वेगवेगळी रूप दाखवत होता आणि गोकर्णाची झोप मोडत होता. गोकर्ण जागा झाला आणि त्यानं आपल्या कमंडूतलं पाणी घेतलं आणि जिथून त्याला ते दृश्य दिसत होतं त्या दृश्यावर त्यानं पाणी फेकलं आणि ते पिशाच बोलू लागलं. गोकर्णाने विचारलं, अरे तू कोण आहेस? त्यावेळेला त्यानं सांगितलं, अरे मी तुझा मोठा भाऊ आहे धुंदुकारी. माझ्यामुळे तुला वनवन फिरावं लागतंय, माझ्यामुळे बापाला आत्महत्या करावी लागली, माझ्यामुळे माझ्या आईकडनं आईचा वध झाला, सगळी संपत्ती नष्ट झाली, घर पडून गेलं आणि त्या वेश्यांच्या नादी लागल्यामुळे वेश्यांनी मला ठार मारलं. मी मेलो आणि मी पिशाची योनीमध्ये बिगर अन्न पाण्या वाचून फिरतोय. ए बंधू गोकर्णा, मला याच्यातून मुक्त कर. आणि त्यावेळेला महाराज गोकर्णानं
शास्त्र धुंडाळली, पुराण धुंडाळली, वेद पंडितांची भेट घेतली. त्या वेद पंडितांना सांगितलं, अरे माझ्या भावाला मुक्ती मिळण्याकरता, पिशाच्या योनीतून मुक्ती करण्याकरता मला काहीतरी एक संमत मार्ग सांगा. पण कुणीच मार्ग सांगत नव्हतं. शेवटी गोकर्णानं सकाळी उठून सूर्यदेवाची गती थांबवली. सूर्यदेवाची गती 3 लोकांनी थांबवली. एक कुवारपणामध्ये कुंती मातेनं, एक माझ्या मारुती रायानं, आणि एक गोकर्णानं सूर्यदेवाची गती थांबवली. गोकर्णानं पाणी घेतलं आणि सूर्यदेवाच्या दिशेनं फेकलं, सूर्यदेवाची गती थांबवली. आणि सूर्यदेवाला सांगितलं, माझ्या भावाला 7 दिवसातून मुक्त होण्याकरता काहीतरी साधन सांगा. त्यावेळेला सूर्यदेवाने ही कथा गोकर्णाला सांगितली. ऐका. आणि गोकर्णाने ती कथा 7 दिवस आपल्या भावाच्या आत्मशांती करता, आपल्या वडिलांच्या आत्मशांती करता, आपल्या आईच्या आत्मशांती करता 7 दिवस त्या गावामध्ये भागवत कथा केली. भागवत कथेची वार्ता फिरली. सगळे लोक कथा ऐकण्याकरता मंडपामध्ये भरगच्च गर्दी झाली. त्यावेळेला ते पिशाच योनी भटकत होतं, त्याला कुठेच जागा मिळत नव्हती. त्यावेळी त्या ठिकाणी एक बांबूचं झाड होतं आणि त्या बांबूच्या झाडाच्या बुंद्याशी जाऊन एका भुंग्याचं रूप धारण केलं गोकर्णानं. त्याला छिद्र पाडलं आणि त्याच्या आत बसून त्यानं 7 दिवस कथा ऐकली. एक दिवस कथा संपत होती तशी त्या बांबूची एक गाठ फुटत होती, गाठ सुटत होती. अशा 7 गाठी 7 दिवसामध्ये सुटल्या. बांबूचे 2 भाग झाले आणि त्या बांबूच्या वृक्षातून धुंदुकारी एका दिव्य शरीरामध्ये बाहेर आला. तेवढ्यामध्ये आकाश मार्गानं एक विमान खाली उतरलं आणि त्या विमानामध्ये धुंदुकारीला बसवलं आणि विमान गोलोक धामाला निघून गेलं. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे गोविंद गोविंद राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे. आणि श्रीमद भागवताच्या श्रवण आणि 7 दिवसांमध्ये धुंदगारी सप्तपाशातून सुटला. आता सप्तपाश कोणते नीट आहे का? हे पहिला पाश आहे श्री, बर का? हॅलो मोबाईल, पहिला पाश आहे श्री, नीट आहे का? जरा लक्ष देऊन, हे तुमच्या करता आहे कथा. पहिला पाश कोणता आहे? श्री. दुसरा पाश आहे पती पत्नी. आता तोही 6 तारखेला या पती पत्नीच्या पाशामध्ये अडकणार आहे. तसं आपण आधीच अडकलोय, पण खऱ्या अर्थानं आपण 6 तारखेला अडकणार आहोत. याला सुद्धा पाश म्हणतात बरं का, श्री पाश. दुसरा पाश आहे पती पत्नी पाश. तिसरा पाश आहे पुत्र पाश. चौथा पाश आहे पिता म्हणजे बाप वडील. पाचवा पाश आहे कुटुंब. 6वा पाश आहे घरदार. आणि 7वा पाश आहे द्रव्य. आपण सर्वजण, माझ्या सहित आपण सर्वजण या 7 पाशामध्ये अडकलोय. बघा किती प्रयत्न करा, स्त्री पाशातून मुक्त होईल का माणूस? नाही. किती प्रयत्न केला, पती पत्नीतून मुक्त होईल का माणूस? नाही. किती प्रयत्न केला, ओ पुत्र पाशातून, पिता पाशातून, कुटुंबातून कधी मनुष्य मुक्त होऊ शकत? अडकला जातो, बांधला जातो, बंदिस्त होतो. याला पाश म्हणतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा या पाशाचं वर्णन करताना एका श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलंय. आशा पाश शतैर्बद्ध. हे सप्तपाश आहेत महाराज. आणि या सप्तपाशातून मुक्त व्हायचं असेल ना, तर श्रीमद भागवताचं स्मरण आणि राधा राणीचं भजन करावंच लागेल. तशी शास्त्राच्या 7 सप्तग्रंथी आहेत. जशी माणसाच्या सप्तपाश आहेत ना, तसं शास्त्राच्या 7 सप्तग्रंथी आहेत. शास्त्राच्या 7 सप्तग्रंथी कोणते? क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अविद्या, काम. हे 7 पाश आहे. हे शास्त्र पाश आहे. आणि पहिले जे सांगितले संसार पाश आहे. म्हणून या शास्त्र पाशातूनही मुक्त व्हायचं आहे. तुम्ही भागवत वाचा, तुम्ही कामातून मुक्त व्हाल. तुम्ही भागवताचं श्रवण करा, तुम्ही क्रोधातून मुक्त व्हाल. तुम्ही लोभातून, मदातून, मत्सरातून, अविद्येतून, कामातून मुक्त व्हाल महाराज. म्हणून या सप्तग्रंथीमधून मुक्त व्हायचं असेल तर भागवत श्रवण करावं लागेल. आता क्रोधाने माणसाकडनं एखादं कृत्य झालं वाईट, तर मनुष्य अडकतो. उदाहरणार्थ राग आला, आपण रागामध्ये कोणाला काही बोलून बसतो का नाही? रागामध्ये कोणालाही मारून बसतो का नाही? आणि आता क्रोधाचं प्रमाण खूप वाढलंय. बाप मुलाला बोलला तर मुलगा लगेच क्रोधायमान होते. सासू सुनेला बोलली तर सून क्रोधायमान होते. आई मुलगीला बोलली तर मुलगी क्रोधायमान होते. नीट ऐका जरा. पती पत्नीला बोलला तर पत्नी क्रोधायमान होते. मित्र मित्राला बोलला तर मित्र क्रोधायमान होतात. गुरु शिष्यावर क्रोधायमान झाला तर शिष्य अति क्रोधायमान होतात महाराज. म्हणून माणसाने क्रोधावर ताबा ठेवावा. आणि या सप्तग्रंथीवर ताबा ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी शास्त्र आहे श्रीमद भागवत. आणि या श्रीमद भागवताच्या शास्त्र सप्तग्रंथीतून मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी भागवतामध्ये एकच ग्रंथ, एकच श्लोक आहे. आणि तो श्लोक म्हणजे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम
प्रणामी दुःखशमनस्तम तम नमामि हरिं परम. म्हणून पती पत्नीचं जीवन हे क्रोधमुक्त असावं बर का. पती पत्नीचं जीवन क्रोधमुक्त असावं. बरं, क्रोध निर्माण होणार आहे, भांड्याला भांड लागणार आहे, पण ताबा ठेवणं कुणाच्या हातात आहे? भांड्याला भांड वाजलं, भांड्याला हात लावला की गणगण करणारं भांड शांत होतं का नाही? तसं आपण क्रोधायमान झालो ना, आपण आपल्या क्रोधावर ताबा ठेवला पाहिजे. आणि ज्या पती पत्नीमध्ये क्रोध झाल्यानंतर संयम दाखवला जातो ना, त्यांचा संसार सुखाचा होत असतो. आणि सोपं शास्त्र आहे महाराज, सोपं. पती पत्नीवर जो क्रोधायमान झाला तर पत्नीने शांतता घ्यावी. पत्नी पतीवर क्रोधायमान झाली तर पतीनं शेतात निघून जावं. आणि तुम्ही जर शेतात निघून गेला झाल्यावर आणि कामाला लागले तर मी गॅरंटी देऊन सांगतो 2 तासानं ती पत्नी तुम्हाला फोन केला, अहो कुठे आहे तुम्ही? पती क्रोधायमान झाला तर पत्नीनं उत्तर न देता तिनं सरळ शेजारच्या घरी निघून जायचं आणि तिच्या घरी तांदूळ निवडत बसायचे. 15 मिनिटांना नवरा शोधतीन भाऊ. हो, बायको तर 2 तासानं फोन करीन, पण आऊ 5 मिनिटात फोन करीन. कधीशी कधीशी कधीशी. म्हणून तेवढी वेळ निघून नेली पाहिजे. आणि हे शिकायला कुठे मिळेल? उच्च विद्यालयात नाही, महाविद्यालयात नाही, कोणत्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये नाही महाराज. हे शिकायला मिळेल फक्त या शुकशास्त्रामध्ये, श्रीमद भागवत कथेमध्ये. आणि मग श्रीमद भागवत कथा हे सगळ्यात मोठं उद्धाराचं साधन आहे. म्हणून सप्त पाशातून धुंदुकारी मुक्त झाला आणि विमान आलं. त्या विमानामध्ये बसून गोलोकधामाला निघून गेले. त्यावेळेला गोकर्णाने त्या विष्णुदूतांना विचारलं, का रे बाबा, इथं एवढे लोक कथा ऐकतायत आणि तू एकट्या गोकर्णाला घेऊन गेला, नेमकं कारण काय आहे? तर त्या देवदूतांनी सांगितलं गोकर्णाला, अहो गोकर्णजी, तुम्ही जी कथा केली ना, ती कथा गोकर्ण धुंदुकारीच्या मुक्तीकरता केली. आणि त्यानं 7 दिवस सप्तपाशातून मुक्त होऊन कथा श्रवण केली. म्हणून तो सप्तपाशातून मुक्त झाला. म्हणून आजचं विमान हे त्याच्यासाठीच आहे. ऐका ना, म्हणे मग या लोकांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी 7 दिवस कथा ऐकली, त्यांचा उद्धार करता काय करावं? त्यावेळेस देवदूताने सांगितलं, या सगळ्या लोकांचा तुला उद्धार करायचा असेल तर एक काम कर, पुन्हा भागवत कथा कर. सगळ्यांना आमंत्रण दे, सगळ्या मंडपामध्ये बसण्याची व्यवस्था कर. 7 दिवसांतर मी स्वतः आम्ही विमान घेऊन येतो, प्रत्येकाला घेऊन जातो. जाणार ना? एक बी हा म्हणत नाही. एकही हा म्हणायला तयार नाही. म्हणून सगळ्यांच्या उद्धाराकरता गोकर्णानं पुन्हा श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी गंगेच्या काठावर बांबूवनामध्ये पुन्हा सगळ्या लोकांकरता, लोकांच्या उद्धाराकरता श्रावण महिन्याच्या शुद्ध नागपंचमीच्या दिवशी श्रीमद भागवत कथेला प्रारंभ केला. द्वादशीला भागवत कथा संपन्न झाली, प्रसाद वाटला, शेवटची आरती झाली आणि त्यावेळेला महाराज विमान आली
आणि त्या मंडपातल्या सगळ्यांना उचलून नेलं आणि गोलोकधामाला विष्णू चरणी स्थिर केलं. मग आपल्यालाही वाटतं या संसारातून आपण मुक्त व्हावं, या सप्त पाशातून मुक्त व्हावं, या शास्त्राच्या सप्त ग्रंथीतून मुक्त व्हावं असं वाटत असेल, आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, तर आपण एकदा आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे. आणि भक्ती मताने जर भागवत कथा श्रवण केली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमन्नारायण नारायण हरे. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. हरि ओम नमो नारायण. 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 श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरि हो श्रीमन्नारायण नारायण हरे हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो बोलो सब बोलो. नारायण. हरि ओम नमो 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 नारायण. नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरे हरे. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी.